हजार कोटी रुपयाचे विकास कामं मी 1.5 वर्षामध्ये करू शकलो, लोकांमध्ये पोहोचू शकलो, गावोगावी जाऊ शकलो। ही माझ्या दृष्टीने मोठी अचीवमेंट होती। नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महायुतीमध्ये प्रवेश झाला, परत समीकरण बदलली आणि हे सगळं सांगत असताना आता मी तर म्हटलं ठीक आहे, मी तयारी केली आहे, पण मुख्यमंत्री साहेब म्हणाले ठीक आहे आपण बघू काय करायचं। काही दिवसांनी त्यांनी मला सांगितलं की ही जागा बहुतेक आपल्याला मिळत नाही। एकनाथभाई शिंदे असतील, अजितदादा असतील, या तिघांनी ठरवलं की महायुतीचा सहमतीचा उमेदवार म्हणून माझ्या नावाला त्यांनी पसंती दिली आणि काम करायला सुरुवात केली। माझ्या दृष्टीने ही खूप मोठी अचीवमेंट आहे। अजितदादांचं मी मनापासून आभार व्यक्त करेल की त्यांच्यापुढं अनेक नावांचे पर्याय उपलब्ध असताना सुद्धा त्यांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि ह्या मतदारसंघामध्ये माझा प्रवेश करून घेतला। आज मला अभिमानानं सांगावंसं वाटतं की लोक टीका करते की मी पक्ष बदलला। आमच्या समोरचे मित्र जे माझ्यावर खूप प्रेम करतात गेले 5 वर्षापासून की बेडूक उड्या। आता मला त्यांना सांगायचं ही बेडूक उडी नाही, 20 वर्ष मी प्रामाणिक राहिलो धनुष्यबाणाबरोबर। आज काय मी पक्ष बदलून बेडूक उडी मारलेली नाही आहे, महायुतीची सहमतीचा उमेदवार आहे आणि आज मी राष्ट्रवादीचा उमेदवार आहे। दोनच पक्ष, राष्ट्रवादी आणि धनुष्यबाण, याच्यापेक्षा माझ्या बेडूक उडी झालेलं नाही। माझ्या मित्राच्या मनसेतून शिवसेना, शिवसेनेतून राष्ट्रवादी, राष्ट्रवादीतून अजितदादा पवारांच्या बरोबर 2 दिवस राहिले। सगळं काय त्यांनी तिथं बघितलं आणि पुन्हा इकडं मध्ये भाजप हे सगळ्या गोष्टी करत राहील। सांगण्याचा उद्देश आहे की गेल्या 15 वर्षापूर्वी जी कामं मी केलेली आहे ह्या सगळ्या जगाला माहिती। माझं अहवाल पुस्तकाचं आहे इथं। पुणे नाशिक रेल्वे, आता असं सांगण्यात आलं की पुणे नाशिक रेल्वे मी सगळं केलं आहे। मला माझ्या मित्रांना विचारायचं आहे, रेल्वे हा प्रकल्प काय 2 महिन्यामध्ये, 3 वर्षामध्ये, 4 वर्षामध्ये होतो असं नाही। कोकण रेल्वेसारखा प्रकल्प संकल्पनेपासून प्रत्यक्षात उतरण्यासाठी 38 वर्ष लागली। इथं पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे फक्त 2 महिन्यानंतर आला तुम्ही आणि सांगितलं की मी त्याच्यामध्ये हालचाल केली। जे काय झालं गेल्या 5 वर्षामध्ये, माझा पराभव झाल्यानंतर पुणे नाशिक रेल्वेच्या संदर्भामध्ये जे काय झालंय ते फक्त अजितदादांनी पुढाकार घेतला आणि हा रेल्वे प्रकल्प कसा पुढे जाईल ह्या प्रकारचं त्यांनी धोरण आखलं। काही बैठका घेतल्या, काही पैसे अलॉट केले, भूसंपादन झालं। त्याचं एकमेव कारण फक्त अजितदादांनी आपल्या जिल्ह्यासाठी हा प्रकल्प अतिशय मोठा प्रकल्प आहे, त्याचं सगळं भाग्य उजळून निघाल्या परिसराचं, तो विचार मनात आणून अजितदादांनी जे काय केलं तेवढंच। त्याच्या व्यतिरिक्त ह्या प्रकल्पाला अजूनही केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, यांच्या माध्यमातून फारसं काही झालेलं नाही। आज हायवेच्या विषयावर निवडणुका लढली गेली 2019ची। ट्रॅफिकच्या वर खूप मोठ्या प्रमाणात चर्चा करण्यात आल्या। माझ्या पराभवाचं ते सुद्धा कारण आहे की चाकणची ट्रॅफिक, खेडची ट्रॅफिक। पण हे सगळं करत असताना मी आपल्याला सांगतो, ते जे काय बायपासेस आहे, हा जो काय खेडसिन्नर रस्ता आहे, हा केवळ मी केंद्रीय मंत्री ज्या वेळेला CP जोशी होते त्यांच्याबरोबर भांडलो, अक्षरशः त्यांच्या केबिनमधून मी उठलो नाही। त्यांना म्हटलं तुम्ही मी काही झालं तरी हा प्रकल्प मला माझ्या मतदारसंघामध्ये राबवला पाहिजे। हे 2009-2010ची गोष्ट आहे। 3 वर्षानंतर त्याला मला मंजुरी मिळाली। 2013ला काम चालू झालं, गडकरीच्या काळामध्ये ते पूर्ण होत असताना भूसंपादनामध्ये उशीर झाला, पण बायपासेस या सगळ्या गोष्टी माझ्या काळामध्ये मंजूर झाल्या। नारळ फोडायला हे ग्रस्त आले आणि आता सगळीकडे सांगत सुटलं की त्यांनी जे केलेलं आहे। सांगण्याचा उद्देश आहे की काही जरी झालं तरी तुम्ही मला काम करताना पाहिलं, तुम्ही मला पुणे नाशिक रेल्वे 15 वर्षापासून पाठपुरावा करताना पाहिलं। 15 वर्षापासून मी रेल्वे प्रकल्पासाठी प्रत्येक रेल्वेच्या बजेटमध्ये सरकारवर ताशेरे ओढणारा, सरकारवर बोलणारा मी हा एकमेव खासदार होतो। त्यावेळेला 15ही वर्ष माझी भाषणं तपासून पहा। शेतकऱ्याच्या बद्दल आता काही लोकांना कळवळा यायला लागला। कांद्याच्या प्रश्नामध्ये आता जोराजोरात भाषणं व्हायला लागले।
मी सांगतो आपल्याला, बैलगाड्याचा प्रश्न असेल, कांद्याचा प्रश्न असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असेल, माझं जाहीर आव्हान आहे, माझ्या समोरच्या उमेदवाराला जाहीर आव्हान आहे, त्यांची भाषणाची संख्या आणि माझ्या भाषणाची संख्या पहा. कांद्याच्या प्रश्नावर मी त्यांच्यापेक्षा तिप्पट प्रश्न मांडलेत लोकसभेमध्ये. बैलगाड्याच्या प्रश्नावर त्यांच्यापेक्षा 4 पट वेळा मी भाषणं केलेली आहेत. मला अर्थात कशी डायलॉगबाजी फेकता येत नाही, फेकाफेकी करता येत नाही, परंतु खऱ्या अर्थानं बैलगाडा शर्यती चालू होण्यासाठी खऱ्या अर्थानं तुम्ही सगळ्यांनी पाहिलं. पंतप्रधानांना भेटलो, लोकसभेमध्ये खाजगी विधेयकं मांडली, लोकसभेमध्ये त्याच्यावर मागण्या मांडल्या. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना सुप्रीम कोर्टामध्ये एकमेव खासदार आहे मी. सुप्रीम कोर्टामध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंट वर्सेस शिवाजी आढळराव पाटील ही केस सुप्रीम कोर्टामध्ये अजूनही गाजलेली आहे. त्या केससाठी सगळा खर्च मी एकट्याने केला दादा. तो 40 लाख रुपयाचा खर्च मी एकट्याने केला आणि ती बैलगाडा केस जिंकून आणली. आज असे अनेक प्रश्न आहेत. संसद रत्न आता लोकांना फसवायला लागलं की संसद रत्न काम तर काही केलं नाही 5 वर्ष, पण असं काहीतरी भासवायचं संसद रत्न. आता संसद रत्नाच्या संदर्भात मला सांगा, मग ते मला माहिती आहे ना, मी सुद्धा 2 वेळा घेतलेले ते संसद रत्न पुरस्कार. काही नाही हो संसद रत्न. मला माहिती आहे 2015-2016ला ते चेन्नईच्या कंपनीनं मला निमंत्रित केलं, पुरस्कार दिलं, 2 वेळा बघितलं, म्हटलं यांचं काही खरं नाही. मी 3ऱ्या आणि 4थ्या वेळेला मला पुरस्कार मिळून सुद्धा मी सांगितलं की नाही, दुसरं कोणाला तरी द्या. एक खाजगी कंपनी आहे. संसद रत्न पुरस्कार काही संसदेशी संबंधित नाही, सरकारशी संबंधित नाही, कशाशी संबंधित नाही. खाजगी कंपनी 10x10च्या कंपनीमध्ये खोलीमध्ये चेन्नईमध्ये बसते आणि ते पुरस्कार वाटतात. आणि मग असा संसद रत्न टेऱ्या बडून प्रचार चालू आहे. आता मला सांगा, आमच्या श्रीरंग बारणे त्यांना 8 वेळा मिळाल्या. आता याच्यावरून ओळखा. म्हणजे सांगायचं काय की 5 वर्षात आपल्याला आमदार साहेब सांगतील ते कसं आहे. हे पुरस्काराच्या संदर्भात सोडा, परंतु संसद रत्न पुरस्कार ज्या बेसवर दिला जातो, लोकसभेतली तुमची कामगिरी काय, मला सांगायला दादा अभिमान वाटतो. माझ्या पहिल्या 5 वर्षाच्या टर्ममध्ये आणि सध्याच्या खासदाराच्या पहिल्या 5 वर्षाच्या टर्ममध्ये प्रश्नाची संख्या, डिबेटची संख्या, त्यांचे प्रश्न आहेत 621, माझे प्रश्न आहेत 1365 पहिल्या 5 वर्षांमध्ये. मी कधी बोललो नाही असं, कारण मला ते तेवढं जमत नाही बच्चनगिरी करायला. पण लोकांना माहिती आहे, लोकसभेचं रेकॉर्ड उपलब्ध आहे. ह्या सगळ्या गोष्टीच्या पार्श्वभूमीवर आता ही निवडणूक सगळ्यात दृष्टीने महत्त्वाची आहे. मला आपल्या सगळ्यांना विनंती करायची, तुम्ही सगळ्यांनी मला पाहिलं 20 वर्ष, 2 दशकं मी कधी लवाडी केली नाही, मी कधी खोटा प्रचार केला नाही, मी कधी दुसऱ्यानं केलेली कामं ते आपल्या नावावर सांगितली नाही. मी प्रामाणिकपणे दादा काम करत असताना मी असं म्हणालो नाही की मी पुढच्या काळामध्ये निवडून आल्यावर पुन्हा आपल्याकडे येऊन दादा मी माझा राजीनामा घ्या, मला वेळ नाही धंद्यामधून, असं म्हणणार नाही. कारण मी एकदा लोकांच्या सेवेचं व्रत घेतलं आहे, ते मी शेवटपर्यंत पूर्ण करेल एवढीच या ठिकाणी मी आपल्याला ग्वाही देतो. आज मोठ्या संख्येने माझे सगळे सहकारी या ठिकाणी आपल्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. मी दिलीपरावजी असतील, दादा असतील, सगळ्या विनंती करेल, माझ्या विश्वासावर विश्वास ठेवून, माझ्यावर विश्वास ठेवून ज्यांनी प्रवेश केला त्या सगळ्यांचा मान ह्या पक्षामध्ये राखला जाईल. आणि मी सुद्धा माझ्या पद्धतीनं ह्या पक्षाशी प्रामाणिकपणे राहून 4.5 जाऊ द्या, मी प्रामाणिकपणे ह्या पक्ष वाढवण्यासाठी दिलीपराव मोहिते पाटील असतील, दिलीपराव वळसे पाटील असतील, अतुल असेल, ह्या सगळ्यांच्या बरोबरीनं खांद्याला खांदा लावून हे पक्ष वाढवण्याचं काम मी प्रामाणिकपणे करेल याची खात्री द्या. कारण मी शब्दाचा पक्का आहे, मी कधी खोटं बोलणारा नाही. मी देवेंद्रजींना माहिती आहे ते आम्ही